स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आजच्या व्हिडिओचा विषय आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरी. जसं की आपण जाणता, की या चॅनलचा उद्देश हा आहे, की जे म्युच्युअल फंडमध्ये नवीन गुंतवणूकदार आहेत, ज्यांना बाजाराविषयी किंवा म्युच्युअल फंडांविषयी जास्त माहिती नाहीये, त्यांना ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, त्या एका अत्यंत सोप्या, साध्या आणि सरळ शब्दांमध्ये समजावून देणं, हा मुख्य उद्देश आहे. माझं नाव परेश आहे. मी NISM सर्टिफाईड आणि AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ॲडवायझर अँड डिस्ट्रिब्युटर आहे. हा माझा ARN नंबर आहे 334516. उजव्या बाजूला तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल. आपल्या फोनमधून हा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही माझं ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपद्वारे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्स याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. त्या ॲपमधून तुम्ही इन्शुरन्स पण खरेदी करू शकता आणि फिक्स्ड डिपॉझिट्स मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर हा डिस्क्लेमर खूप जरुरी आहे. हा नीट वाचून घ्या. तुम्हाला मी थोडा वेळ देतो याच्यासाठी. पण याचा सारांश असा आहे, की म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक आहे आणि कुठल्याही स्कीमचा मागील 5, 10, 15 वर्षांचा रिटर्न कितीही चांगला असला, तरी याची काही गॅरंटी नाही, काही खात्री नाही, की पुढील 5-10 वर्षात सुद्धा असाच चांगला रिटर्न येईल. तर कुठलाही नवीन गुंतवणूकदार जेव्हा बाजारात येतो आणि एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरती जातो, तर त्याचा खूप गोंधळ उडतो. का? कारण की तिकडे खूप कॅटेगरीज आहेत. मिड कॅप फंड, आर्बिट्राज फंड, फ्लेक्सी कॅप, हायब्रिड डेट, इक्विटी सेव्हिंग्ज, लार्ज कॅप, ELSS, मल्टी कॅप हे सगळे काय आहे? असा त्याला प्रश्न पडतो. आता जवळपास कुठल्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरती तुम्ही गेलात, तर 50 ते 60 वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम तुम्हाला दिसतील. आता मागील 10 वर्षापासून आपण सगळे ऐकत आलो आहोत, की म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. ठीक आहे, म्युच्युअल फंड सही आहे, म्हणजे म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगला आहे. पण प्रत्येक स्कीम जी असते, ती प्रत्येकाच्या दृष्टीने चांगली नसते. तुमचा गुंतवणूक कालावधी किती आहे? तुमचा गुंतवणुकीचा उद्देश काय आहे? आणि तुम्हाला किती रिस्क घेण्याची तुमची क्षमता आहे. त्याप्रमाणे तुम्हाला स्कीम अ, मध्ये गुंतवणूक करावी लागते. तर जर तुम्हाला याविषयी जास्त माहिती नसेल, तर माझा सल्ला असाच आहे, की तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड ॲडवायझरशी बोलून घ्या आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला चांगल्या स्कीम सजेस्ट करू शकतील. मी स्वतः एक म्युच्युअल फंड ॲडवायझर आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी माझ्या कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला देईन. जर तुम्हाला कुठल्याही गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन पाहिजे असेल, कुठली स्कीम तुमच्यासाठी चांगली आहे, किती गुंतवणूक करावी, किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी, तर तुम्ही मला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि मी नक्कीच तुम्हाला तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार चांगल्या स्कीम सजेस्ट करू शकेन. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया, की हे कॅप काय आहे? तुम्ही खूप वेळा ऐकत असाल लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर कॅप इज मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशनचा एक सोपा फॉर्म्युला आहे. मार्केट कॅपिटलायझेशन इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स गुणिले शेअर प्राइस. म्हणजे एका कंपनीचे किती शेअर बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या कंपनीची सध्याची शेअर प्राइस काय आहे, याचा गुणाकार करून जी संख्या येते, त्याला मार्केट कॅपिटलायझेशन असं म्हणतात. आणि जेव्हा एका स्टॉक मार्केटमधील किंवा शेअर बाजारांमधील सगळ्या कंपन्यांची आपण उतरत्या क्रमाने मांडणी करतो, म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर ज्याला म्हणतात, अ, तेव्हा सर्वात वरच्या 100 कंपन्या असतात, टॉप 100 कंपनीज, त्यांना म्हणतात लार्ज कॅप. त्यापुढील 150 कंपन्यांना म्हणजे रँक 101 ते 250 त्यांना मिड कॅप म्हणतात आणि बाकी सगळ्या कंपन्यांना स्मॉल कॅप असं म्हटलं जातं. तर रँक 250 फर्स्ट अँड बियॉन्ड म्हणजे 251 रँकपासून पुढे सगळ्या कंपन्यांना स्मॉल कॅप म्हटलं जातं. तर जेव्हा तुम्ही स्मॉल कॅप फंड म्हणता, तेव्हा त्या फंडमधील बरीचशी रक्कम ही ज्या कंपन्यांची रँक मार्केट कॅप रँक 251 आणि पुढील आहे, त्याच कंपन्यांमध्ये फंड मॅनेजर गुंतवणूक करतात. तर याची व्याख्या काय? स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, ओपन एंडेड इक्विटी स्कीम प्रिडॉमिनंटली इन्व्हेस्टिंग इन स्मॉल कॅप स्टॉक्स. म्हणजे प्रिडॉमिनंटली म्हणजे काय? 65%. जर तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये, स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये ₹1,00,000 गुंतवले, तर त्याच्यातील कमीत कमी ₹65,000 हे स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवले जातील. कमीत कमी. कित्येक फंड्स असे आहेत जे 70% 80% पण सुद्धा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. बाकीचे जे पैसे असतात, जे 65% तुमचे
65% तुमचे स्मॉल कॅपमध्ये गेलेले, बाकीचे जे 35% उरलेले आहेत, ते फंड मॅनेजरच्या निर्णयावरती असतं. कधी ते लार्ज कॅपमध्ये टाकतील, कधी ते मिड कॅपमध्ये टाकतील, कधी ते कॅशमध्ये ठेवतील. ते सगळं त्यांच्यावरती अवलंबून असतं. तर स्मॉल कॅप फंड का चूज करावेत आणि कोणी चूज करावेत? तुम्हाला स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक तुम्ही का करावी किंवा कोणी करावी? आता तुम्ही मागच्या जर 2-3 वर्षात ऐकलं असेल, तर स्मॉल कॅप कॅटेगरी जी आहे, त्या कॅटेगरीनी रिटर्न्स म्हणजे परतावा खूपच जबरदस्त दिलेला आहे. जे टॉप फंड्स आहेत, आता थोडं मार्केट कमी झालेलं आहे. मात्र जेव्हा एक 5-6 महिन्यापूर्वी मार्केट बऱ्यापैकी सुस्थितीत होतं, म्हणजे जेव्हा सेन्सेक्सची लेव्हल अराउंड 83,000 84,000 च्या आसपास होती, तेव्हा जे टॉप स्मॉल कॅप कॅटेगरी फंड आहेत, त्यांनी जवळपास 35% ते 40% रिटर्न दिला होता इयर ऑन इयर फॉर द लास्ट, म्हणजे मागच्या जवळपास 3 ते 4 वर्षांसाठी. आणि त्यामुळे खूपसे गुंतवणूकदार जे आहेत, ते हे स्मॉल कॅप फंडांकडे आकर्षित होत आहेत, कारण की त्यांना दिसतं की यांच्यात रिटर्न चांगले येत आहेत. तर का तुम्ही गुंतवणूक करावी? तर आता तुम्ही बघितलं हे जे पिरॅमिड आहे, आपण जे मागच्या वेळेला बघितलं, मागच्या स्लाइडमध्ये बघितलं लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. तर बघा याची गुंतवणूक तुमची कुठे चालली आहे? स्मॉल कॅप इंडेक्स ज्याच्यामध्ये 250 स्टॉक आहेत, म्हणजे रँक 251 ते 500 मार्केट कॅपिटलायझेशन नुसार, आणि त्याच्याहूनही अजून 500 दुसऱ्या कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये फंड मॅनेजर आपले पैसे गुंतवू शकतो. तर हे एक नंबर दिलेला स्टॅटिस्टिक आहे, की आज शेअर बाजारात जवळपास एक 1150 कंपन्या, म्हणजे 1156 कंपन्या आहेत, अ, ज्यांची मार्केट कॅप 1,500 करोडच्या पेक्षाही जास्त आहे. आणि हा खूप चांगला नंबर आहे. म्हणजे तुम्ही बघा, या ज्या कंपन्या आहेत, त्या काही छोट्या-छोट्या कंपन्या नाहीत. आणि आपल्या घराच्या बाजूच्या दुकानदारांनी मार्केटमध्ये जाऊन लिस्ट केलंय स्वतःला असं नाहीये. 1,500 करोड हा एक चांगला नंबर आहे. आणि यापैकी 906 कंपन्या ज्या आहेत, त्या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्येच आहेत. म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी जी तुमची स्फिअर आहे, तो खूप मोठा होतोय. तुमची जी गुंतवणूक आहे, ती जवळपास 1000 कंपन्यांमध्ये होते, ज्या 1,500 करोडपेक्षा जास्त त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. जर तुम्ही लार्ज कॅपमध्ये फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, तर तुमची गुंतवणूक जे फक्त 100 कंपन्यांमध्येच होणार आहे. जर तुम्ही मिड कॅपमध्ये गुंतवणूक केली, तर तुमची गुंतवणूक फक्त 150 कंपन्यांमध्येच होणार आहे. आणि ठीक आहे, थोडाफार भाग जो असेल ते इकडे-तिकडे करतील. मात्र त्याचा उद्देश हाच असतो, की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला दिले, त्याच कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करणं. मात्र स्मॉल कॅपमध्ये जर तुम्ही बघायला गेलात, तर जवळपास 1000 कंपन्या आहेत, ज्यामध्ये फंड मॅनेजर तुमचे पैसे गुंतवू शकतात. दुसरं मुख्य कारण म्हणजे काही इंडस्ट्रीज अशा आहेत, ज्या फक्त स्मॉल कॅप सेगमेंटमध्येच तुम्हाला मिळतात. आता कित्येक इंडस्ट्रीज किंवा सेक्टर्स इकॉनॉमीचे, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे कित्येक सेक्टर्स किंवा इंडस्ट्रीज अशा आहेत, ज्या फक्त स्मॉल कॅप सेगमेंटमध्येच त्या कंपन्या लिस्ट आहेत. त्या मिड कॅपमध्ये नाहीत किंवा लार्ज कॅपमध्ये तर नाहीच. कुठले असे सेक्टर आहेत? एक आहे रिन्युएबल्स. रिन्युएबल्स म्हणजे काय, की जी हरित एनर्जी, सोलर एनर्जी, त्याप्रमाणे जे सेक्टर आहेत. टेक्सटाईल म्हणजे कपडे बनवणाऱ्या कंपन्या. बिल्डिंग मटेरियल म्हणजे जे कुठलीही बिल्डिंग बनवण्यासाठी जे काय सामान लागतं. तुमचं सिमेंट झालं. सिमेंट ठीक आहे, सिमेंट तरी थोडंफार लार्ज कॅपमध्ये आहे. पण बाकीचं जे काही सामान लागतं, स्टीलच्या सळ्या म्हणा किंवा अजून काय टाईल्स म्हणा, रिअल इस्टेट, स्पेशालिटी केमिकल्स, तर या ज्या इंडस्ट्रीज आहेत, त्या फक्त स्मॉल कॅपमध्ये सध्या अवेलेबल आहेत. तर जर तुम्हाला वाटत असेल, की या इंडस्ट्रीज ज्या आहेत, त्यांची वाढ खूप होणार आहे, त्यांची ग्रोथ खूप होणार आहे, आणि जशी जशी भारतीय अर्थव्यवस्था वाढत जाईल, तसं या इंडस्ट्रीजचं महत्त्व पण वाढत जाणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल, की या इंडस्ट्रीजची जी वाढ होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला स्मॉल कॅप सेगमेंटमध्येच इन्व्हेस्ट करावं लागेल. कारण की हे जे इंडस्ट्रीज आहेत किंवा सेक्टर आहेत, ते लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये शक्यतो मिळत नाहीत सध्याच्या परिस्थितीमध्ये. मात्र आता हे जरा लक्ष देऊन ऐका, कारण की आत्तापर्यंत आपण स्मॉल कॅप कंपन्यांचे सगळे जे बेनिफिट्स होते ते पाहिले. आता आपण बघतो याच्यात रिस्क काय आहे. बघा, स्मॉल कॅप ही जी कॅटेगरी आहे, ती व्हेरी हाय रिस्क आहे. तसं बघायला गेलं तर जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये येता, तेव्हा हाय रिस्क सगळंच आहे. जरी तुम्ही फक्त लार्ज कॅपमध्ये गेलात तरी हाय रिस्क आहेच. मिड कॅपमध्ये गेलात तरी हाय रिस्क आहेच. मात्र स्मॉल कॅपमध्ये ती फारच जास्त रिस्क होऊन जाते, कारण की जेव्हा मार्केट पडतं, जेव्हा बाजार पडतो,
तेव्हा स्मॉल कॅप 99% वेळेला स्मॉल कॅप हे बाजारापेक्षा जास्त पडतात. म्हणजे समजा ओव्हरऑल बाजार समजा 10% 15% पडला असेल एका आठवड्यामध्ये, तर स्मॉल कॅप हे शक्यतो त्याच्यापेक्षा जास्तच त्यांची पडझड झालेली असते. आता या काही हेडलाईन्स आहेत सध्याच्या मागच्या की जवळपास 6 ते 7 महिन्यांमधल्या. तुम्ही बघा ड्रॉप बघा 10% to 24% मायनस, म्हणजे 1-2 आठवड्यात काही काही कंपन्यांचे शेअर 25% पण पडलेले आहेत. ठीक आहे. हे झालं सध्याच्या ह्याच्यामधनं. हा पुढचा डेटा बघा. स्मॉल कॅपमध्ये व्हॉलटिलिटी खूप असते. आता आपण काही जे मागील काही वर्षांमध्ये भारतीय बाजारांमध्ये जे क्रॅश झालेले आहेत, वेगवेगळ्या पिरियडला क्रॅश होत असतात. क्रॅश म्हणजे मार्केट जेव्हा जोरदार पडतं. तुम्ही वाचत असाल की सेन्सेक्स 1000 अंशांनी कोसळला, 1500 अंशांनी कोसळला. त्याला म्हणतात क्रॅश. ठीक आहे. तर क्रॅश अँड रिकव्हरी पिरियड आपण बघितला मे 2006 टू जॅन 2007. -38% हा फक्त स्मॉल कॅपचा ड्रॉडाऊन. ड्रॉडाऊन म्हणजे काय, की किती अंशांनी कोसळला किंवा किती पर्सेंटनी तो कोसळला. आता हे जे मी हायलाइट केलेलं आहे जॅन 2008 टू जून 2014, म्हणजे जानेवारी 2008 ते जून 2014 या कालावधीमध्ये स्मॉल कॅप इंडेक्स जो होता तो उणे 76% ही सर्वात मोठी पडझड आहे. आणि याचा अर्थ काय? समजा तुम्ही डिसेंबर 2007 मध्ये ₹1,00,000 गुंतवले असते स्मॉल कॅपमध्ये, तर 2008 वर्षाच्या मध्यापर्यंत त्या 1,00,000ची किंमत जवळपास 24,000 राहिली असती. आणि तुम्हाला ₹76,000 लॉस दिसले असते तुमच्या अकाउंटमध्ये. तर जेव्हा स्मॉल कॅप क्रॅश होतो, जेव्हा बाजार पडतो, तर स्मॉल कॅप इंडेक्स किंवा स्मॉल कॅप कंपन्या ज्या असतात, त्या बाजारापेक्षा कित्येक जास्त पटीने पडतात. आणि दुसरं पण बघा रिकव्हरी इन मंथ्स. रिकव्हरी म्हणजे काय? जेव्हा हा स्मॉल कॅप इंडेक्स क्रॅश झाला, त्याच्यानंतर त्याला परत त्या लेव्हलला येण्यासाठी किती वेळ लागला? तर 64 मंथ्स म्हणजे जवळपास 5 वर्ष लागली स्मॉल कॅप इंडेक्सला 76% उणे 76% जेव्हा तो पडला त्याच्यानंतर परत आधीच्या लेव्हलला यायला जवळपास 5 वर्ष लागली. दुसरा डेटा बघा जानेवारी 2018 ते मे 2021 60% क्रॅश झाला होता आणि स्मॉल कॅप इंडेक्सला 14 महिने लागले रिकव्हर व्हायला. तर स्मॉल कॅप कॅटेगरीची खासियत आणि प्रॉब्लेम हे एकच आहे, की जेव्हा ते रिटर्न देतात, तेव्हा ते मार्केटपेक्षा जास्त रिटर्न देतात. जर मार्केट 10-20% वरती गेलं असेल, तर स्मॉल कॅप नक्की त्याच्यापेक्षा जास्तच वरती जातो. 25%, 30%, 40% सुद्धा रिटर्न दिलेला आहे. सध्या मागच्या एक 3-4 वर्षांमध्ये. मात्र हेच दुसऱ्या दृष्टीने सुद्धा बरोबर आहे, की जेव्हा मार्केट पडतं, तेव्हा स्मॉल कॅप मार्केटपेक्षा जास्त पडतो. त्यामुळे जर तुम्ही स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर तुमचा गुंतवणूक कालावधी हा खूप मोठा असला पाहिजे. 7 ते 10 वर्ष तुम्ही पकडून चाला आणि तुमचं रिस्क घेण्याची एबिलिटी म्हणजे तुमची जोखीम क्षमता खूप जास्त असली पाहिजे. आता बघा जान 2008 ते जून 2014 मध्ये 5 वर्ष तुम्हाला जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती स्मॉल कॅपमध्ये, तर कंटिन्युअस 5 वर्ष तुम्हाला लॉसमध्ये दिसला असता. जेव्हा तुम्ही आपला पोर्टफोलिओ बघायला गेलात, 5 वर्षापर्यंत तुम्हाला तो लॉसमध्ये दिसला असता. तुमची एवढी क्षमता आहे का? तुम्हाला ते 5 वर्ष तुम्ही वेट करू शकता का एखादी तुमची गुंतवणूक परत रिकव्हर होण्यासाठी? तर जर तुमचं या प्रश्नाचं उत्तर होय असेल, तर ठीक आहे, तुम्ही गुंतवणूक करा. जर तुमचा गुंतवणूक कालावधी 3-4 वर्ष असेल, म्हणजे समजा आता तुम्ही काही पैसे बाजारामध्ये गुंतवले आणि जर तुमचं असं जरुरी असेल की 3-4 वर्षांनी तुम्हाला ते काढूनच घ्यायचे आहेत. काही कारण असू शकतं. समजा काही नवीन घर घ्यायचं असेल किंवा काय मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला कदाचित लागत असेल. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे बाजारातल्या गुंतवणुकीचा कालावधी 3-4 वर्ष असूच नये. कमीत कमी 5 वर्ष ठेवावा आणि हे जे गोल बेस्ड प्लॅनिंग म्हणजे काही एका उद्देशाने आपण गुंतवणूक करतोय, ती गुंतवणूक तर कधीच काढून घ्यायची नसते जोपर्यंत तो कालावधी पूर्ण होत नाही. मात्र तरी काही लोकं असतात ज्यांना काही अडी-अडचणीच्या वेळेला पैसे कुठून काय मेडिकल इमर्जन्सी झाली, तर अशा वेळेला स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करणं योग्य नाही. जर तुमच्याकडे 7 ते 10 वर्षाचा कालावधी असेल, तरच तुम्ही स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करा. नाहीतर तुमच्यासाठी बाकी बरेच अ, अ, स्कीम बाकी बाकी बऱ्याच स्कीम आहेत. फ्लेक्सी कॅप आपण मागच्या ह्याच्यात बघितली. मल्टी ॲसेट सुद्धा मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिली होती आपण.
तर आता हे सगळं सांगण्याचा तुम्हाला उद्देश हा नाही की तुम्हाला घाबरवून सोडणं. नक्कीच नाही. मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे, की स्मॉल कॅपच्या मागे लोकं जे वेडे झालेले आहेत, त्यांना या रिस्क कळतायत का स्मॉल कॅपमधल्या? ही रिस्क फार मोठी रिस्क आहे. ही या प्रकारचं करेक्शन -76% किंवा -60% तुम्ही लार्ज कॅपमध्ये तुम्हाला नाही दिसणार. मिड कॅपमध्ये टू अ सर्टन एक्सटेंट येस, म्हणजे काही तरी -76 नाही जाणार. तो कदाचित -60 त्याचा एनालिसिस आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. मात्र हा जो क्रॅश आपल्याला दिसतोय -76% -60% हा स्मॉल कॅपमध्येच येतो आणि त्याला रिकव्हर व्हायला एकदा तो क्रॅश झाला, की रिकव्हर व्हायला वेळ पण थोडा द्यावा लागतो. तर आपण आता स्मॉल कॅप फंड कॅटेगरीचा परफॉर्मन्स पाहूया. तर या काही मेजर इक्विटीच्या कॅटेगरी आहेत. अजून बऱ्याच कॅटेगरीज आहेत, पण मी ज्या मुख्य आहेत त्याच या टेबलमध्ये ठेवलेल्या आहेत. तर इक्विटी स्मॉल कॅप बघा, जो शेवटचा रो आहे, शेवटचं 10 10 वर्षांवरती त्यांनी 15.8% गुंतवणुकीवरती परतावा दिलेला आहे. हा अॅन्युअलाइज्ड रिटर्न आहे. म्हणजे ऑन एन एव्हरेज त्यांनी वार्षिक 15.8% परतावा दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वर्षी 15.8 आलाय. काही वर्षी 5% आला असेल, पुढच्या वर्षी 25% आला. असं करत तो ॲव्हरेज आउट मागच्या 10 वर्षांमध्ये अॅन्युअलाइज्ड रिटर्न 15.8% आहे. जो तुम्ही बघितलात वरच्या त्याच कॉलममध्ये 10 वर्षाचा जो कॉलम आहे शेवटचा, त्याच्यात वरचे नंबर्स बघा. सर्वात जास्त परतावा इक्विटी स्मॉल कॅपने दिलेला आहे आणि ते अपेक्षित आहे. कारण की या कॅटेगरीमध्ये ज्या कंपन्या असतात, त्याच्यात मल्टी बॅगर खूप असतात. मल्टी बॅगर हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. मल्टी बॅगरचा अर्थ हा आहे, की जे असे कंपन्यांचे शेअर जे तुम्हाला 5 पट, 6 पट परतावा देतील 2-3 वर्षांमध्ये. ते स्मॉल कॅपमध्ये शक्य आहे, ते लार्ज कॅपमध्ये शक्य नाही. लार्ज कॅपमध्ये एकदा कंपनी गेली, की ती ऑलरेडी खूप मोठी झालेली असते आणि त्याच्यात परतावा येतो. मात्र 2-3 वर्षात 5 पट, 6 पट होणारे हे कंपनीचे शेअर लार्ज कॅपमध्ये नसतात. मिड कॅपमध्ये पण शक्यता आहे, पण थोडी कमी आहे. मात्र जर तुम्हाला मल्टी बॅगर पाहिजे असतील, अशा कंपन्या ज्या लगेच 5 पट, 6 पट होऊन जातील 2-3 वर्षात, त्या मोस्टली स्मॉल कॅपमध्येच असतात आणि म्हणून या कॅटेगरीचा रिटर्न जवळपास सगळ्या इक्विटी कॅटेगरीच्या रिटर्नमध्ये सर्वात जास्त आहे. नाऊ इथे 2 डिस्क्लेमर सांगणं जरुरी आहे. जरी तो डिस्क्लेमर प्रत्येक स्लाइडमध्ये खाली लिहिलेला आहे, तरी परत मी तुम्हाला सांगू इच्छितो, की म्युच्युअल फंडांची गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक आहे. मागच्या 5-10 वर्षात किती चांगले रिटर्न आले असतील, तरी जरुरी नाही की पुढच्या 5-10 वर्षात सुद्धा असेच रिटर्न येतील. हा पहिला डिस्क्लेमर. दुसरा डिस्क्लेमर, इक्विटी स्मॉल कॅप इथे जे तुम्ही नंबर बघताय दॅट इज कॅटेगरी एव्हरेज. म्हणजे या कॅटेगरीमधले किती जे फंड आहेत त्यांचा एव्हरेज रिटर्न हा आहे. जे कित्येक फंड असे आहेत ज्यांनी याच्यापेक्षा जास्त परतावा दिलेला आहे आणि कित्येक फंड असे आहेत ज्यांनी याच्यापेक्षा कमी पण परतावा दिलेला आहे. तर आता आपण बघूया काही स्मॉल कॅप फंड ज्यांनी चांगला परतावा दिलेला आहे. तर हे 3-4 नावं मी इथे लिहिलेली आहेत. अजून बाकी फंड बरेच आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीचा आपापला स्मॉल कॅप फंड पण असतोच. पण मी फक्त 3-4 नावं लिहिलेली आहेत ज्यांनी चांगला परतावा दिलेला आहे मागील 3, 5, 10 वर्षामध्ये. तर बंधन स्मॉल कॅप फंड बघा. अ, मागच्या 5 वर्षात त्यांनी 32.5% दिस इज अॅन्युअलाइज्ड, म्हणजे ऑन एन एव्हरेज त्यांनी प्रत्येक वर्षी 32.5% रिटर्न दिलेला आहे. विचार करा हा किती मोठा रिटर्न आहे. आज तुम्हाला दुसरी कुठलीही गुंतवणुकीची संधी अशी नाहीये, जी तुम्हाला 5 ओव्हर अ पिरियड ऑफ 5 इयर्स ऑन एन एव्हरेज प्रत्येक वर्षी 32.5% ने परतावा देईल. टाटा स्मॉल कॅपचा पण सिमिलर रिटर्न आहे. ऑलमोस्ट 31% रिटर्न आहे. एच-डी-एफ-सी स्मॉल कॅप सेम रिटर्न 31.5. आता एच-डी-एफ-सी स्मॉल कॅप आणि एस-बी-आय स्मॉल कॅप हे फंड खूप काळापासून चालत आलेले आहेत, म्हणून त्यांचे 10 वर्षाचं रिटर्नचा डेटा पण अवेलेबल आहे. बघा किती आहे. 17.17% जवळपास दोघांचाही रिटर्न जो आहे 17.5% आहे मागील 10 वर्षांमध्ये. ऑन एन एव्हरेज प्रत्येक वर्षी त्यांनी 17.5% चा रिटर्न दिलेला आहे. प्रत्येक वर्षी नाही येणार, काही वर्षी कमी जाईल, काही वर्षी कमी, मात्र ॲव्हरेज आउट जर तुम्ही केला तर इयरली रिटर्न त्यांचा ऑन एन एव्हरेज 17.5% चा आलेला आहे. हा खूप चांगला रिटर्न आहे. मात्र हा रिटर्न येण्यासाठी तुम्हाला जे तुम्ही पैसे गुंतवलेले होते ते पैसे तसेच ठेवावे लागतील. जर तुम्ही क्रॅश झाला आणि पैसे काढले, तर तुमचा लॉस गेला आणि तो लॉस कधीही परत भरून येणार नाही. तर हे एक लक्षात ठेवा. हे फक्त स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांसाठी नाही, तर कुठल्याही म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीसाठी आहे. कुठल्याही स्कीममध्ये तुम्ही गुंतवणूक करा, कुठल्याही कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करा. मार्केट क्रॅश झालं तर लगेच पैसे काढून घ्यायचे नाहीत. कारण जर तुम्हाला लॉस दिसला तर लगेच पैसे काढून घ्यायचे नाहीत. कारण की ते आपली
नैसर्गिक क्रिया आहे तसं बघायला गेलं तर किंवा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात ज्याला ते ती आहे की लॉस दिसला की अरे नाही, नाही लगेच काढून घे अजून पैसे लॉस व्हायला नकोत म्हणून. मात्र म्युच्युअल फंडमध्ये असं करायचं नाही. तुम्हाला कमीत कमी एक 5 वर्ष तरी द्यावं लागेल आणि स्मॉल कॅपमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल, तर माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला कमीत कमी 7 वर्षाचा अवधी देणं जरुरी आहे. जर तुमच्याकडे एवढा अवधी देण्याची क्षमता नसेल, तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये येऊ नका. तर बऱ्याच अजून कॅटेगरी ज्याच्यामध्ये काही असतात ते स्मॉल कॅपमध्ये सुद्धा गुंतवणूक करतात. आपण फ्लेक्सी कॅप कॅटेगरी बघितली होती. फ्लेक्सी कॅपमध्ये जे फंड मॅनेजर असतात ते कुठल्याही कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करू शकतात. तर फ्लेक्सी कॅपमध्ये सुद्धा थोडाफार स्मॉल कॅप गुंतवणूक झालेली असते. अजून बऱ्याच कॅटेगरी आहेत ज्या सुद्धा स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, गुंतवणूक करतात. तर हे होतं स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांबद्दल. आता जर तुम्ही याआधी म्युच्युअल फंडमध्ये कधीच गुंतवणूक केली नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ती ही की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आता पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. तुम्हाला कुठेही जाऊन कुठे फॉर्म सबमिट करायचा नाहीये, का पासपोर्ट फोटो द्यायचा नाही, का कुठे झेरॉक्स कॉपी द्यायची नाहीये. तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागतात: आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर आणि कॅन्सल चेक फोटो. ज्या बँकेच्या अकाउंटमधून तुमचे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक होणार आहे, त्या बँक अकाउंटच्या चेकचा कॅन्सल करून फोटो घ्यायचा असतो. तर कसं इन्व्हेस्ट करायचं? हा उजवीकडे जो क्यूआर कोड दिसतोय तुम्हाला, तो तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये स्कॅन करा. ते तुम्हाला एक Google ॲप स्टोअरवरती घेऊन जाईल किंवा Play स्टोअरवरती घेऊन जाईल आणि तिकडनं फंड्स बाजार ॲप डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल वेबसाईटची फंड्स बाजार, त्या लिंकवरती क्लिक करा. ती गेलात की तुम्ही हे जे खाली फंड्स बाजारचं स्क्रीनशॉट दिलेलं ते ओपन होईल. दोन्हीमध्ये ॲप असू दे किंवा वेबसाईट, तुम्हाला फक्त 3 गोष्टी एंटर करायच्यात. एक म्हणजे तुमचं नाव, दुसरं म्हणजे मोबाईल नंबर, तिसरं म्हणजे ईमेल. हे तुम्ही एंटर केलत की त्याच्यानंतर तुम्हाला 2 ओ-टी-पी येतील. एक ईमेलवरती, एक मोबाईल नंबरवरती. जो तुम्ही एंटर केलात की तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय होऊन जाईल. त्याच्यानंतर एक बेसिक के-वाय-सी प्रोसेस आहे. ज्याच्यात तुम्हाला तुमचा आधार नंबर सांगायचा आहे, पॅन नंबर सांगायचा आहे आणि कॅन्सल चेकचा फोटो अपलोड करायचा आहे. ते झालं की तुमची के-वाय-सी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंडच्या कुठल्याही स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. या ॲपवरती सगळ्या म्युच्युअल फंडांच्या सगळ्या स्कीम अवेलेबल आहेत. या पूर्ण प्रोसेसमध्ये जर तुम्हाला कुठेही काही मदतीची गरज असली, तर तुम्ही या नंबरवरती WhatsApp नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता 9757309269. मी एक NISM सर्टिफाईड आणि AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि डिस्ट्रिब्युटर आहे. मी तुम्हाला तुमच्या गुंतवणूक क्षमतेनुसार आणि जोखीम क्षमतेनुसार चांगल्या स्कीम सजेस्ट करू शकतो. तर हा व्हिडिओ होता स्मॉल कॅप कॅटेगरीबद्दल. या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले अजून बरेच व्हिडिओ येतील. अजून बऱ्याच कॅटेगरी आहेत म्युच्युअल फंडांच्या. तर त्याविषयी आपण बोलत राहू. धन्यवाद.